नवरात्रीबद्दल थोडंसं काही सांगते. महानुभाव पंथाचा नवरात्र हा मोठा सण आहे, महाराष्ट्रीयन सण आहे. या दिवसामध्ये भाद्रपदची अमावस्या असते ना, त्या दिवसापासून नवमी सुरू, आपलं नवरात्र सुरू होत असते. महानुभाव पंथाचे लोक आपल्या देवस्थानाच्या ठिकाणी जाऊन नारळ, पान, सुपारी, खोबरं, इलायची, लवंग आणि पैसे लावून विडा ठेवत असतात आणि त्या ठिकाणी जाऊन ते एकाच जागी नामस्मरण करत असतात. आणि नवरात्रीच्या दिवसामध्ये ते कुठंच बाहेर जात नाहीत, न पायद्याच्या ठिकाणी जात नाहीत, गावाची शिव ओलांडत नाहीत विडा ठेवल्याच्या नंतर. आणि ते देवाच्या ठिकाणी आपलं देवदेव वगैरे करत असतात. त्यावेळेस नवरात्रामध्ये महानुभाव पंथाच्या लोकांनी अग्रपूजा करावी, लीळा चरित्र वाचावं आणि दिवसातून 3दा देवपूजा करावी आणि आरती करावी आणि काय म्हणतात ते हे असतं सूत्रपाठ वाचावा. जेवढं देवदेव करसाल तेवढं आपल्याला चांगलं असतं. आणि नवरात्रामध्ये ज्या ठिकाणी घट बसलेले असतात त्या ठिकाणच्या घटाच्या घरी नाही जायचं, त्यांचं चहाचं पाणी नाही प्यायचं, कारण काहीच नाही करायचं. आणि जिथं घट बसतात त्या ठिकून आपण माल वगैरे काही कोणती वस्तूसुद्धा आणायची नाही. का तर न पाळल्याच्या ठिकाणी त्यांच्या देवी वगैरे असतात ना, त्यासुद्धा त्यांच्या घरी असतात आणि ते घट बसत असतात ना, मग त्याच्यामुळं त्या देवी मोकळ्या असतात. त्या देवी कोण्यातरी देवाच्या अशा सेविका असतात. आणि आम्हाला चक्रधर स्वामींनी असं सांगितलेलं आहे की नवरात्रामध्ये तुम्ही न पाळत्याच्या ठिकाणी जाऊ नका. जर आपण देवाची आज्ञा जर पाळली नाही तर ते आपल्याला काय असतं माहीतच असतं ना, मग आपल्याला त्या चुकीच्या बद्दल आपल्याला त्रास सहन करावा लागतो. का तर त्या देवी देवतांना त्या काळामध्ये आपला त्रास त्यांना होतो. का तर आम्ही ईश्वराचे भक्त असतो ना, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जर गेलं तर त्या देवींना आमचा त्रास होत असतो. त्यांना मोकळं राहता येत नाही, त्यांना काय खायचं ते भक्षण खाता येत नाही आणि बळी घेता येत नसतात. मग ते आपल्याला त्रास देतात. त्याच्यामुळं आपण न पाळत्याच्या ठिकाणी न जायला पाहिजे. आणि नवरात्रामध्ये विडा ठेवल्याच्या नंतर कमीत कमी दररोज 100 गाठी करायला पाहिजे. सकाळी 50, दुपारी 50, दिवसभराच्या तर होतातच, आपल्या 100च्या वरूनही होतात. अशी 9 दिवसाची लाखोळी होत असते. आणि मग त्यामुळे आपल्याला सुख समृद्धी आणि आपली प्रगती सगळ्या गोष्टी आपल्याला घडून येत असतात. त्या निमित्ताने आपल्याला देवाची ओढ लागते, भक्तीची ओढ लागते. आपल्याला वाटतं की बाबा पुन्हा कधी नवरात्र येते, आकाळ महिना कधी येतो, त्यावेळेस देवपूजा वगैरे सुटते आणि आपल्या या समाजामध्ये खूप देवदेव करतात, हे आपल्याला आवड निर्माण होती. मग आपण नवरात्रामध्ये जेवढं होईल तेवढं आपण देवदेव करायला पाहिजे आणि साधू संतांची पूजा करायला पाहिजे. साधू संताला जेवायला करायला पाहिजे, साधू संतांचा आदर करायला पाहिजे. त्या नवरात्रामध्ये देवस्थानाच्या ठिकाणी किती लोक जमा होत असतात आणि ते बी स्मरण करत असतात. त्या माणसांना आपण देवाच्या ठिकाणी जेवण द्यायचं, सगळ्यांना पंगत द्यायची. त्या पंक्तीचा आपल्याला खूप फायदा होत असतो. एक जर आई जेवली तर 1000 माणसं जेवल्यासारखे होतात आणि एक बाबा जर जेवले तर 1000 माणसं जेवल्यासारखे होतात. त्यावेळेस खूप साधू संत येत असतात. मग आपल्याला त्यांच्यापासून आपल्याला पुण्य काय घडायचं असलं तर घडत असतं. एवढं बोलून मी माझं नवरात्राबद्दल